लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। 2100 रुपये हप्ता वाटप याच्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। टीव्ही मध्ये देखील ही बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, नाव सांगायचंय आणि 2100 रुपये हप्ता तुम्हाला हवाय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो खूप मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 2100 रुपये हप्ता तुम्हाला कधीपासून भेटणार आहे, केव्हा मंजूर होणार आहे आणि त्याच्याबद्दलची मोठी बातमी या ठिकाणी टीव्ही मध्ये आलेली आहे। नेमकी बातमी काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर 8वा हप्ता लक्षात घ्या, 8वा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित पाहायच्या आहेत आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बंद करायचा नाही। खूप महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कधी भेटणार आहे, कोणत्या ताईला भेटणार आहे, पडताळणी होणार आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिली आपण बघूया बातमी नेमकी काय आहे। लाडकीचा हप्ता 2100 रुपये होणार 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। ब्रेकिंग न्यूज साम टीव्ही या ठिकाणी बघू शकतात। लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे। टीव्ही साम टीव्हीची ही बातमी आहे। साम टीव्हीची बातमी आहे। साम टीव्ही चॅनलवर टीव्हीवर हे बातमी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता जो सरकारने सांगितला होता की आम्ही निवडणुका झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हा 1500 रुपयाचा हप्ता 2100 रुपये करूया अशा स्वरूपाचं मोठं वक्तव्य या ठिकाणी वचन या सरकारने दिलं होतं आणि त्या वचनाची पूर्तता म्हणून 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला खरं खरं सांगायचंय, आनंद झालाय का, 2100 रुपये तुम्हाला हवेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि हे 2100 रुपये कधीपासून भेटणार आहेत ते पण सांगणार आहे। कारण गैरसमज निर्माण केले जात आहेत, फेक न्यूज मार्केटमध्ये येत आहेत, बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत। त्याच्यामुळे ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत त्याच तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता म्हणजे कोणता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा जो हप्ता आहे तो 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहे। लक्षात घ्या, 1500 रुपये तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे। याच्यामध्ये काहीच या ठिकाणी शंका नाही। जर तुम्हाला असं कोणी मार्केटमधले कोणी सांगत असतील किंवा फेक न्यूज येत असतील कुठे की बाबा 2100 रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे, विश्वास ठेवू नका। हा लाडका भाऊ जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत काही विश्वास ठेवू नका। 2100 रुपये तुम्हाला या महिन्यात भेटणार नाहीत म्हणजे नाहीत। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार असतो। 2100 रुपये भेटणार, हो भेटणार, पण कधी, पुढच्या महिन्यापासून भेटणार आहेत, मार्च महिन्यापासून भेटणार आहेत। या महिन्यात तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे काळजी करू नका। तुम्ही जर कोणी म्हणत असेल की बाबा 2100 रुपयाचा हप्ता वाटप सुरू झालंय, 2100 रुपये हप्ते पडला अकाउंटला, 2100 रुपये महिलांच्या खात्यावर जमा, असे काही झालेलं नाही। या ठिकाणी 8वा जो हप्ता असणार आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे, तो 1500 रुपये असणार आहे। आणि ही बातमी काय आहे 2100 रुपयाची, ती बातमी समजून घ्या। 2100 रुपयाची बातमी काय आहे, मार्च महिन्यामध्ये म्हणजे पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे, आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। सोप्या भाषेमध्ये म्हणजे तुमचं 2100 रुपयाला अप्रूव्हल भेटण्यासाठी, 2100 रुपयाचा हप्ता मंजूर होण्यासाठी एक अर्थसंकल्प बजेट सरकारला मांडावा लागतो। हा वर्षाचा बजेट असतो, अर्थसंकल्प असतो, हा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प। याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काय केलं जाणार आहे, 2100 रुपयाची तरतूद केली जाणार आहे। या ठिकाणी 2100 रुपये भेटावात म्हणून अशा स्वरूपाचं मांडलं जाणार आहे आणि ते मांडल्यानंतर मंजुरी भेटत असते, मंजुरी। आणि मंजुरी भेटल्यानंतर मार्च महिन्यामध्ये 3 तारखेपासून सुरुवात होईल, 10 तारखेपर्यंत मंजूर होईल किंवा 10 तारखेला सादर होईल।
आणि 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला समजेल की काय हे तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत। तर लक्षात घ्या, पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये मांडले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, आपल्याला फक्त हाच महिना तेवढा काढायचा आहे 1500 रुपयावर। पुढचा महिना 2100 रुपयावर आपल्याला भेटणार आहे, 2100 रुपये भेटणार आहेत। अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली। तर लाडक्या ताईंनो सर्वांना आनंद झालाय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, तुम्हाला पुढचा हप्ता जो असणार आहे मार्च महिन्याचा 1500 रुपये हवाय का 2100 रुपये हवाय? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सर्व गरीब, माझ्या ज्या गरीब ताई आहेत, सगळ्या गरीब ताई, त्यांना मला असं वाटतंय की डायरेक्ट 2100 रुपये भेटावेत। तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 2100 रुपये जर भेटले आणि घरामध्ये 2-3 ताई जर असतील तर डायरेक्ट या ठिकाणी बघा 6-7 हजार रुपये तुमच्या घरामध्ये येणार आहेत आणि मोठी दिवाळी साजरी होणार आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला वाटतंय का 2100 रुपये भेटावेत? एकदा मला तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि 2100 रुपये तुम्हाला हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। काळजी करू नका लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे। जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटत राहावेत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहे। टेन्शन घेऊ नका। चला आता या ठिकाणी बघूया नेमकी बातमी काय आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, 2100 रुपयाची अपडेट आहे आणि हा 8वा टप्पा, 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या, लाडकीचा हप्ता कधी भेटणार आहे ह्या 2100 रुपयाचा, याची मोठी बातमी साम टीव्ही न्यूजची ही बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। तुम्हाला मी आता सांगितलं, अर्थसंकल्पामध्ये पैसे मांडावे लागतात, तुम्हाला मंजूर करून घ्यावे लागतात आणि हे अर्थसंकल्पाचं अधिवेशन कधी सुरू होणार आहे? 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। आता 3 मार्च पासून सुरुवात झाली आहे। तुम्ही म्हणताल सर किती दिवस चालेल हे? लक्षात घ्या, फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। बघा, ह्या टर्म मधलं जे फडणवीस सरकार आहे त्यांचं हे पहिलं अर्थसंकल्प आहे, पहिला अर्थसंकल्प आहे। त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्या पहिल्या अधिवेशनामध्ये, पहिल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं होतं की आम्ही पैसे तुम्हाला 2100 रुपये देऊ। त्याच्यामुळे हा या ठिकाणी मुद्दा त्यांना मांडावा लागणार आहे। 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, म्हणजे 3 मार्चला सुरू होईल, 10 मार्चला या ठिकाणी सादर होणार आहे अर्थसंकल्प आणि त्याच दिवशी तुम्हाला समजणार आहे 10 मार्चला। आता आपल्याला वाट बघायची 2100 रुपयाची ती 10 तारखेपर्यंत। 10 तारखेला समजणार तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे का 1500 रुपये भेटणार आहेत। काळजी करू नका, जरी आपल्याला 2100 रुपये भेटले तर खूपच आनंद आहे। लाडक्या ताईंनो 2100 भेटले तर आनंद होणार आहे का नाही तुम्हाला सांगा? लाडक्या ताईंनो 2100 भेटल्यावर आनंद होईल। आणि जरी लक्षात घ्या, असं समजू नका की बाबा 2100 भेटले नाही मग आता काय करायचं, 1500 रुपये भेटणार आहेत। काळजी करू नका, काही ना काही फुलाची पाकळी काही ना काही तरी भेटत राहणार आहे। 1500 रुपये होईना ते भेटणार आहेत। बऱ्याच ताईंना वगळण्यात येणार आहे, त्या ताईंना असं समजा की बाबा त्या ताईंना तर काहीच भेटत नाही, त्यांच्यापेक्षा आपल्याला कमीत कमी 1500 रुपये भेटत आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला 100% लाडक्या बहिणीचा हप्ता चालू राहणार आहे। तो 1500 असू शकतो किंवा 2100 रुपये असू शकतो, ते अर्थसंकल्पामध्ये समजणार आहे। पण लाडक्या ताईंनो तुम्हाला लक्षात घ्या, या ठिकाणी ई-केवायसी ची एक मोठी भीती निर्माण झालेली आहे, पण ती जून जुलै मध्ये असणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। बऱ्याच ताईंना या ठिकाणी अफवा पसरले जात आहेत की बाबा ई-केवायसी लगेच करून घ्या ना, पैसे भेटणार आहेत, हप्ता भेटणार आहेत। असं कोणी टेन्शन घेऊ नका, ई-केवायसीचं अजून टेन्शन आलेलं नाही। जून जुलै महिन्यामध्ये टेन्शन घ्यायचं आहे। काय जेव्हा टेन्शन घ्यायचं त्यावेळी तुम्हाला मी सांगेल, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी दररोज छान छान माहिती देत आहे, सगळ्याला आवडत आहे का? ही माहिती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगत आहे, ती सगळ्यांना आवडत आहे का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, जास्तीत जास्त लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि तुमच्या मित्रांना देखील हे पाठवायचे आहे। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।